घेण्यासाठी तुम्हाला कोणच काम करावं लागेल. तर मी त्या गोष्टीला मानतो, जे नालंदा विद्यापीठात होत होतं की तुम्हाला पुढची 100 वर्ष 50 वर्ष टिकेल, अपडेट होईल असं ज्ञान दिलं जाईल आणि त्या ज्ञानानं तुमचा विकास त्या विद्यापीठात व्हायचा आणि त्या ज्ञान घेऊन तुम्ही समाजामध्ये जाऊन समाजाचं काम करायचं. आताचा काळ हा एआयचा आहे. आताचा काळ हा प्रचंड ताकदीनं म्हणजे जी गोष्ट आपण शिकायला आलो, लाखो रुपये खर्च, म्हणजे मी लेक्चरला गेलो तर मला एका लेक्चरचे 20 ते 25 हजार रुपये मिळतात. किती तासाचे? 1.5 तासाचे. अगदीच नाही म्हटलं तर मला 10,000 मिळतात. मी इथे सकाळी 11 वाजता थांबतोय, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकटा बोलतो. किती तास झाले? 5-6 तास. म्हणजे मला 50,000 रुपये मिळायला पाहिजे एका अगदीच नाही तर 10,000 मिळायला पाहिजे. एवढ्या ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी मी शिकवतो, माझ्या इन्स्टिट्यूटला जिथे पण कुठे येतात ना, लाखो रुपये फी भरतात. कशाला? तर सिनेमा शिकायला, कशाला? तर हे तंत्रज्ञान शिकायला. तर लाखो रुपये FTIला, विस्लिंगवुडला सगळीकडे भरणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळं भरून सुद्धा त्यांना एक टेन्शन आहे की एवढे सगळे पैसे भरले, सर्टिफिकेट घेतले, सिनेमा शिकलोय, कॅमेरा शिकलोय, पण आता कॅमेऱ्याची गरज नाही सिनेमा करायला, आता लिहायची गरज नाही सिनेमा करायला, आता तुम्हाला एडिटिंगची गरज नाही सिनेमा करायला. म्हणजे तुम्ही एकटे घरात बसून सिनेमा करू शकता एआयच्या मदतीने, बरोबर? मग एवढे पैसे घालवायचे कशाला आणि एवढं करायचं कशाला? मग येणाऱ्या काळात एआय मुळे सिनेमाचे जे काम करणारे जी लोक आहेत, फिल्म मेकर्स आहेत, त्यांना रोजगार त्यांचा जाईल का वगैरे असे 100 प्रश्न निर्माण झाले. तर त्यांचा रोजगार जाणार नाही, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. जसं कम्प्युटर आल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की आता काम केलं, पण कम्प्युटर आल्यामुळे काम वाढलं. OTT आल्यामुळे सिनेमावाल्यांना वाटलं की संपलं आपलं, पण OTT आल्यामुळे ऑप्शन्स वाढले, त्यांना काम करण्याच्या दुप्पट संधी वाढल्या. त्यामुळे OTT आल्यामुळे जसा फायदा झाला, कम्प्युटर आल्यामुळे जसा फायदा झाला, तसाच आता AI आल्यामुळे पण फायदा झाला. AI सगळ्यात घातक शस्त्र, हे शस्त्र जेवढं फायद्याचं आहे तेवढंच तोट्याचं आहे. ते समजून घेण्यावर खूप गरजेचं आहे. आता एआयच्या संदर्भात आपण काय करू शकतो याच्यावर पण आपण काम करतो. आणि तुम्ही घरात बसून तुमचा विचार, आता ही जी कथा सांगितली ना इन्स्पेक्टरची किंवा तुमची या ताईने सांगितली, तुम्ही घरात बसून तुमची कथा तयार करू शकता तुमच्या एका कम्प्युटरवरती, तुमच्या मोबाईलवरती. या गोष्टी शक्य आहे. तुम्हाला गरज नाही आहे गाणं सुद्धा, मला अमुक विषयाचं गाणं लिहून दे म्हटल्यावर गाणं लिहून येतं, त्याला चाल लावून दे म्हटल्यावर चाल लावून येतं, त्याला संगीतबद्ध करून दे म्हटल्यावर म्युझिक सहित येतं. मी तर म्हणलं हे मला सोनू निगमच्या आवाजात पाहिजे, तर सोनू निगमच्या आवाजात. कुठे घरात बसून आपल्या मोबाईलवरती, आपल्या कम्प्युटरवरती, आपल्या लॅपटॉपवरती. तर हे तंत्रज्ञान आहे ना, हे पण आपल्याला या सगळ्या सोबत आत्मसात झालं पाहिजे. आता हे तंत्रज्ञान तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात सांगण्यासाठी मी माझ्या सहकारी घोगरेंना विनंती करतो. म्हणजे तुम्ही पुढे या, स्वतः एडिटर आहेत, यायचं काम करतात आणि या सगळ्या आपल्या प्रोसेसमध्ये ते आपल्या सोबत पण आहे. मला तो व्हिडिओ थोडा अपलोड केला तो या, तर ते एडिटर आहेत, सगळं आहे आणि ते याचे व्हिडिओ वगैरे बनवतात. तर आता एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला तो तुम्हाला दाखवतो, तुम्ही तो बघा. हा करू आपल्याकडे वेळ कमी आहे, अगदी 15 मिनिटाचे सेशन उरकायचं बदाम आणि लगेच आपल्याला एक मिनिट लागेल ते परत युट्यूब ऑन आहे. हा ओके, तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही छान सर्वांना जय भीम. मी गोगरे बसतो, मी सरांसोबत काही काम करतो. माईक एडिटर आहे, ग्राफिक डिझायनर आहे, काही वर्ष या क्षेत्रात काम करतो, पुढे काम करतो. तर आपण जसं सर म्हणाले की एआयचा जमाना आहे, एआय काय करू शकतो, तर ही एक दुहेरी चालणारं शस्त्र आहे. ठीक आहे. जसं सरांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की काही प्रस्थापित वर्गाने त्यांची काही गोष्टी पुढे संजय सतीशी महाभारत वगैरे त्या गोष्टी केल्या, तसंच या साईडला पण प्रयत्न झाले तसं दिसत नाही. या बाजूने आपण जसे बाबासाहेब म्हणावे तसे लोकांपर्यंत, संविधान लोकांपर्यंत तसं पोचलं नाही.
कारण काही प्रस्थापित वर्गाकडे तो वर्ग होता, बरोबर की नाही? आता गेल्या काही वर्षापासून काय झालेलं आहे, आता काही नवीन ह्याच्यामध्ये ते AI झालं, तुमचं ChatGPT झालं, जेमिनी झालं, याच्यामध्ये हे असे AI टूल आले आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता सर्वांनी त्याची स्टोरी लिहिली, बरोबर का? तर ती स्टोरी जी आहे ती फक्त तुम्हाला 2 ओळीमध्ये लिहायची. ChatGPTला सांगायचं की बाबा मला ह्याचे सीन प्रमाणे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दे, तो त्याप्रमाणे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉम्प्ट द्यायचे, तुम्हाला या प्रॉम्प्ट प्रमाणे तुम्ही ते करून द्या, तर तो व्हिडिओ तुम्हाला ॲक्च्युअल करून देतो विथ लिप सिंक. आणि दुसरं म्हणजे आपण काही गाणी त्या बघतो सध्या, ते सगळे जे गाणी असतात ती लॉजिक प्रो नावाच्या एका सॉफ्टवेअरवरती केली जातात. आणि कोणी तबला वादक असतो, कोणी गायक असतो, तर आता लॉजिक प्रो नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये AI व्हर्जन आलं. तर आधी AI व्हर्जन, तर त्याच्यामध्ये कसं असतं, समजा तुम्ही एखादं गाणं दिलं, त्यामध्ये गाणं सांगितलं, त्याच्यामध्ये जिंगल गाणं आहे, सैराट गाणं आहे, कुठलंही गाणं जे आहे तेच गाणं किशोर कुमारच्या आवाजात येतं, तेच गाणं सोनू निगमच्या आवाजात येतं, तेच गाणं आजी आजोबाच्या आवाजात येतं. त्यामुळे ही जी काही तंत्रज्ञान आहे जितकं आपण लवकर शिकू त्या तितकं आपल्याला फायद्याचं आहे, बरोबर. आणि तुम्हाला सिनेमा फाइल फिल्म पर बने रहने के लिए हम आपका शुक्रिया अदा करते हैं। आज का आखिरी दिन है अम्बेडकर फिल्म मेकर एसोसिएशन का जो फिल्म मेकिंग का शिविर है, सत्र आज समाप्त हो रहा है।